त्याचं लग्न तरी लागू द्या. जान्हवीच्या या वाक्याने काळजाचा ठोका चुकला. काल सूरजच्या लग्नात चाहत्यांचं प्रेम इतकं ओसंडून वाहिलं की खुद्द नवरदेवाला बाहेर येणं कठीण झालं होतं. आतमध्ये सूरज हतबल होता आणि बाहेर गर्दीचा गोंधळ. अशावेळी जान्हवी किल्लेकर ढाल बनून उभी राहिली. माईक हातात घेऊन तिने कळकळीची विनंती केली. तो आतमध्ये वैतागलाय. प्लीज थांबा, शांत बसा, माझ्या भावाचं लग्न होऊ द्या. रक्ताचं नातं नसलं तरी भावाच्या आनंदासाठी जी पदर पसरते तीच खरी बहीण. सूरज, तुझ्या संघर्षाला आणि जान्हवीच्या या बहिणीच्या प्रेमाला मानाचा मुजरा. गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. काल अगदी थाटामाटात त्याचं लग्न पार पडलं. सोशल मीडियावर सूरजच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. सूरजच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर कलौरी म्हणून उपस्थित होती. जान्हवीसह लग्नात बिग बॉसमधील धनंजय पवार, पुरुषोत्तमदादा पाटील यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर देखील सहभागी झाले होते. आज त्याच्या घरी लग्नानंतरचे काही पारंपरिक खेळ पार पडले. सूरज चव्हाणच्या लग्नात 30हून अधिक अंगरक्षक होते. जमावाला थांबवण्यासाठी सूरजच्या लग्नात ठेवण्यात आले बॉडीगार्ड. सूरजच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सूरज चव्हाण नुकताच संजना गोफणेसोबत लग्नबंधनात अडकला. सूरजच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कडक बंदोबस्त, 50 बॉडीगार्ड आणि हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत सूरजचं लग्न पार पडलं. सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकरने दिलेला शब्द पाळला. बिग बॉस मराठीच्या दरम्यान जान्हवी सूरजला म्हणाली होती, तुला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी हजर असेन. त्याप्रमाणे लाडक्या भावाच्या लग्नात करवली म्हणून मिरवायला जान्हवी हजर होती. सूरजच्या हळदीला बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातील डीपी दादा अर्थात धनंजय पवार देखील उपस्थित होते. परदेशी गर्ल इरिना देखील सूरजची हळद एन्जॉय करताना दिसून आली. सूरज चव्हाणच्या लग्नाला बिग बॉस मराठीचा होस्ट रितेशने पाठ फिरवली असं म्हणतात. बिग बॉस मराठीमुळे रितेश देशमुख आणि सूरज चव्हाणचं एक खास नातं निर्माण झालं. विजेता ठरल्यानंतर त्याची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून रितेशने त्याची मदत केली. तसेच सूरजचा झापूक झुपूक हा चित्रपट, या चित्रपटाचा ट्रेलरही रितेशच्या हस्ते लॉन्च करण्यात आला होता. पण पत्रिकेत नाव असूनही रितेश देशमुख या लग्नाला उपस्थित नव्हते. रितेश देशमुख सध्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सूरज चव्हाण आणि अंकिता बालावकर यांच्यात बिग बॉसच्या घरात बहीण भावाचं नातं निर्माण झालं. अंकिता अनेकदा सूरजची काळजी घेताना दिसून येते. कोकण हार्टेड गर्ल अंकिता बालावकर उपस्थित नव्हती. अंकिता सध्या नागपूरला दुसऱ्या एका लग्नासाठी गेली होती. सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खास भेटून लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. पत्रिकेत त्यांचं नाव होतं. लग्नानंतर सूरज चव्हाणने ज्या घरात गृहप्रवेश केलाय ते घर देखील अजितदादांनी बांधलं. पण दादांचा बीड दौरा असल्याने ते लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. सूरजच्या झापूक झुपूक या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे देखील सूरजच्या लग्नाला उपस्थित नव्हते. सूरज आणि केदार शिंदे यांचं एक खास नातं आहे, पण आगामी चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्यांना सूरजच्या लग्नाला उपस्थित राहता आलं नाही. सूरज चव्हाणच्या लग्नपत्रिकेत सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, अक्षय कुमार यांच्यासह संपूर्ण बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातील स्पर्धकांची नावे लिहिली होती. पण या मंडळींनी सूरजच्या लग्नाला पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे. सूरज, संजना, तुमच्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट न लागो.